नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. जाचकाटीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील मनरेगा योजनेतील सिंचन विहिरीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांनी स्वखर्चातून विहिरी खोदल्या, मात्र या योजनेमध्ये अनेक जाचकाठी लादल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून खोदलेल्या विहिरीचं बिल निघणं कठीण होऊन बसलं आहे आणि यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना जाचकाटीच्या चक्रातून सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मनरेगा योजनेतून सिंचन विहिरीचं काम केलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि सिंचन विहिरीबाबत लादण्यात आलेल्या जाचकाठी मागे घेण्याची विनंती केली. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश राठोड, शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हे निवेदन दिलं. यावेळी शेतकरी, महिला व पुरुष उपस्थित होते. सिंचन विहिरीबाबत शासनाने अनेक जाचकाठी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या आहे. या जाचकाठी तात्काळ मागे घ्याव्या अशी मागणी शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या वतीने ज्या विहिरी पेंडिंग पडलेल्या आहे त्या पूर्णवत व्हाव्या यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. अनेक जाचकाठी शासनानं शेतकऱ्यांच्या माती मारल्या. या सगळ्या प्रश्नातून शेतकऱ्यांची सोडवणूक व्हावी. पावसाळा समोर येत आहे. अनेक लोकांच्या विहिरी अर्धवट फुटलेल्या आहे. त्या विहिरी बुजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी व्यक्तिगत पैसे खर्च करून या विहिरी खोदल्या आहे. तरी शासनाला कधी जाग येते आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो हा विषय आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटून हा विषय इथं मांडला. तात्काळ या प्रश्नासाठी शासनाने लवकर तोडगा काढावा ही आमची मागणी आहे. विहिरी अपूर्ण राहण्याचं नेमकं कारण प्रशासन आणि शासनामध्ये बसलेल्यांचं ध्येय धोरण असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश राठोड यांनी यावेळी केला. आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. संपूर्ण जिल्ह्यामधून शेतकरी बांधव इथे आलेले आहेत. इथं येण्याचं कारण मनरेगा योजनेतून ज्या वैयक्तिक सिंचन विहिरी होत्या त्या वैयक्तिक सिंचन विहिरी आज शेतकऱ्याच्या अपूर्ण पडलेल्या आहेत. याचं मुख्य कारण आहे प्रशासनाच्या आणि शासनाच्या मध्ये बसलेले त्याच्यात ध्येय धोरणामुळे, त्याच्या उदासीनतेमुळे सगळं हे आमच्या विहिरी अधुऱ्या पडलेल्या आहेत. पावसाळा जवळ आलेला आहे, मस्टर निघत नाही. बरं मस्टर निघाला तर सगळ्यात मोठं जे आहे फेस ID म्हणजे शेतामध्ये मजुराला न्या आणि ते प्रमाणीकरण घेतल्याशिवाय त्यांना ते मजुरी मिळणार नाहीत. एवढी किचकट जे प्रक्रिया शासनाने राबवलेली आहेत. म्हणजे इकडं खाऊ द्यायचं बी नाही आणि सांगायचं हे ताट आहे खा, अशी शेतकऱ्याची व्यथा करून ठेवलेली आहेत. आमच्या विहिरी पूर्ण अपुऱ्या आहेत. अपुऱ्या विहिरीमुळे आमचं सिंचनाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण अपुरं पडलेलं आहेत. आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो की येणाऱ्या ह्या काळामध्ये ज्या आमच्या 23-24च्या पूर्वीच्या 2 वर्षाच्या पूर्वीच्या विहिरी आहेत त्या संपूर्ण विहिरी कायम ठेवून त्याची मुदतवाढ द्यावी. सोबतच आम्हाला या जाचकाठीपासून फेस IDच्या जाचकाठीपासून मुक्त करून तात्काळ निधी उपलब्ध करून धडक सिंचन विहीर योजना राबवून शेतकऱ्याच्या संपूर्ण विहिरी पूर्ण करून द्याव्यात. अन्यथा आम्ही गांधीगिरी मार्गाने या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडू. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.